पुष्पाकडून ही गाडी कस काय सुटली काय माहित. राधे राधे मित्रांनो, कसं काय मजेत ना मजेतच राहा. फ्रेंडशिप डेची मी स्टोरी ठेवली होती बघा, आमच्या सगळ्यांचे डीपी सेमच होते, असे मित्र आहेत माझे. तसं मग फ्रेंडशिप ही स्टोरी लावून आणि डीपी ठेवून काही नसतं, मैत्रीला जपायचं असतं. दुकानामधलं मटेरियल संपलं होतं म्हणून चिठ्ठी काढली, त्याच्यावर सगळी लिस्ट बनवली काय आणायचं दुकानातून आणि लगेच तिकडे जायला लागलो. लिस्ट बनवल्यावर गाडीकडे लक्ष गेलं, गाडीवर लय धूळ आली होती. एकदा गाडी बाहेर घेतो आणि एकदा पुसून घेतो गाडी. जोपर्यंत मी गाडी पुसतोय तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आम्हाला आज फक्त दुकानातलं मटेरियल नाही, अजून पण 2-3 कामं होती. जे पहिलं काम करायचं होतं तिचं दुकानच बंद होतं, तिथून आम्ही लगेच मटेरियल आणायला गेलो दुकानातलं. लिस्टमध्ये जास्त काय मटेरियल नव्हतं, जेवढं होतं तेवढं घेतलं आणि लगेच घरी निघालो. घरी गेलो तेवढ्यात बहीण आली होती, मग तिसाठी पाणीपुरी आणायला आलतो. ती एवढी गाडी, त्याच्यावर आम्ही तिघं बसलोय. म्हणलं नीट चालव, गाडी जर नीट चालेल नाही तर पाणीपुरी एकीकडं राहीन आणि आम्ही एकीकडं. 2 दिवसांनी यूट्यूबवर हाच ब्लॉग मोठा पाडणार आहे, नक्की जाऊन बघा. जातो मी पाणीपुरी घरी घेऊन. भेटा, मुळे द्या. थँक्स फॉर वॉचिंग. राधे राधे.